शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी शेखर दादा सगुणा बागेमधून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. माझे अनुभव मी तुमच्याबरोबर वाटून घेणार आहे. तुमचे अनुभव याबाबत या प्रत्येक विषयाबाबत कदाचित जास्त चांगले असण्याची शक्यता आहे आणि ते पण तुम्ही मला कळवा. आज मी तुमच्याशी मातीची कणरचना हा विषय मांडणार आहे. मातीची कणरचना म्हणजे नेमकं काय? खरं तर हा जो शब्द आहे मातीची कणरचना आपण पूर्वी एवढा जास्त ऐकत नव्हतो, पण आता हा खूप ऐकायला लागलो. आता आपण सगळे SRTचे शेतकरी हे शून्य मशागत शेती तंत्र आपण स्वीकारलेलं आहे. कारण जेव्हा आपण जमीन नांगरतो तेव्हा, आणि ती सुद्धा एकदा नाही, एकदा नांगरतो, परत दुसरी पाळी घालतो, मग रोट्याची मारतो, तर हे सगळं जेव्हा करतो तेव्हा आपल्या मातीचं आपण पीठ करून टाकतो. मातीचं जर पीठ केलं तर जसं एका बाजूला गहू आणि दुसऱ्या बाजूला गव्हाचं पीठ दोन चाळण्यामध्ये जर घेतलं आणि वरून पाणी ओतलं तर गव्हावरचं पाणी कुठे जाईल? खाली निघून जाईल. आणि पिठावरचं पाणी ओतलेलं थबथबेल आणि मग ओव्हरफ्लो होईल, ओसंडून व्हायला लागेल. आणि ओसंडून वाहताना ते बरोबर आपल्या पीठ पण घेऊन जातं, म्हणजे मातीची धूप होते. मातीची कणरचना जर असेल तर मात्र हे सगळं होत नाही. शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये, जमिनीमध्ये, आपल्या रानामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त काय परिस्थिती आवडते? त्याला आपण म्हणतो जमिनीचा वापसा. जमिनीचा वापसा जर असेल तर आपण लावलेलं बी चांगलं उगवतं, आपण आपलं पीक चांगलं वाढतं, जोमाने वाढतं. जर एखाद्या पिकाचा आपण काही भाग उपटून पाहिला तर त्याला विपुल प्रमाणामध्ये मुळ्यांचा संभार असतो. आणि विपुल मुळ्या असतील तर अर्थात आपलं पीक चांगलं जोमदार येतं आणि आपल्याला फायदे मिळतात. हे शेत आपण 2011 पासून नांगरलेलं नाही, त्याला खुरपलेलं नाही, त्याच्यामध्ये कुळपाच्या पाया घातलेल्या नाहीत. आपण ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे जमिनीमध्ये मशागत केलेली नाही. मग त्यामुळे इथे सगळ्यात महत्त्वाचं काय दिसतंय तर इथे जमिनीला भेगा नाही आहेत बघा. एकही भेग तुम्हाला मोठी दिसत नाही. पूर्वी आमच्याकडे 3 बोटं जातील, 4 बोटं जातील अशा भेगा पडायच्या. आता मात्र भेगा राहिलेल्या नाहीत. त्याचं जे मूळ आहे ते कसं आहे बघा. तर आता हे इथे कोबी घेतली, हे कोबीचा खुंटा आहे बघा. हा बघा, हा कोबीचा खुंटा आहे. आणि हा जो कोबीचा खुंटा आहे, हा कोबी आपण काढला, फार उत्तम झाला होता कोबी. आता ह्याला ही माती काही थोडीशी चिकटून आलेली आहे. आता ह्या मातीची गंमत बघा. हा दिसते ना तुम्हाला माती बरोबर? हे बघा, आता मी त्याला झटके देतोय. हे बघा कसं सगळी माती ही खाली पडून गेली. आणि ह्याच्या सगळ्या मुळ्या तुम्हाला दिसत आहेत ना, सगळ्या मुळ्या त्याच्या मोकळ्या झाल्या आणि किती छानपैकी त्याला मुळ्या आलेल्या आहेत. ह्याच्याशी जे दिसतंय याचा अर्थ ही मातीची कणरचना अगदी बरोबर आहे. आणि इथे मातीची परिस्थिती, आपल्या जमिनीची परिस्थिती उत्तम आहे. तर हे जे दिसतं माती झटकून सगळी पडणं म्हणजे उत्तम परिस्थितीमध्ये वापसा. आता हे जे मी तुम्हाला दाखवतो, ही जी माती आहे ही मी सहज हाताने वाकरतोय बघा. ही बघा, ही जी मातीची कणरचना आहे ही माती हलकी फुलकी आहे. आणि मातीचा सुगंध बघूया, एकदम मस्त सुगंध आहे, फार छान सुगंध आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपणच उत्कृष्ट ह्याच्यासाठी शास्त्रज्ञ आहोत. हे तुम्हाला जर कळलं, हे तुम्हाला सहज कळू शकतं. ह्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही लॅबोरेटरीमध्ये माती घेऊन जायची गरज नाही. तर अशा मातीमध्ये त्याची चांगली कणरचना आहे, तिथे आपलं पीक उत्तम येतं. अति पाऊस पडला तर तो झिरपून जातो, कमी पाऊस पडला तर आतमध्ये असलेली पाण्याचा जो वापसा आहे, ओल आहे, तो पिकाला मिळतो आणि पीक आपलं चांगलं उत्पादन देतं.